आम मतदाराला नगरसेवक सर्व नागरिकांची काळजी घेणारा, ज्या सुखसोयी सुविधा द्यायच्या आहेत त्या सुखसोयी सुविधा ज्या नागरिकांच्या आहेत, प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणारा नागरिक पाहिजे, नगरसेवक निवडून दिला पाहिजे. तुमच्या प्रभागात सोलापुरात काय समस्या आहे की बाबा ते सुटली नाही अद्याप? प्रभागात रोज अत्याचार होतात. आपल्या प्रभागात होत नाही, सॉरी हा विषय नाही. आमच्या प्रभागामध्ये आत्ता सध्या पाहायला गेलं तर पूर्ण चाळीतले पूर्ण रस्ते खराब आहेत. जे इंटरनल रस्ते ते पूर्ण रस्ते खराब आहेत. त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही. पाणी आलेल्या दिवशी पूर्ण चाळीत पाणी भरलं जातं आणि ते पाणी इतकं पायापर्यंत असतं की आपण म्हणतो पाणी वाचवा, पण इथं वाचवण्यासारखं काहीच नाही. सगळं असं प्रलय वाहतं आणि चेंबर आमचे आहेत आणि या ठिकाणी पावसाचं पाणी आले की पूर्ण घराघरात पाणी जातं. त्यावेळेस आमच्याकडं कुणाचंही लक्ष नसतं आणि मागील 5 वर्षामध्ये कोणताच नगरसेवक स्थानिक नसल्यामुळे महानगरपालिकेला प्रशासन नसल्यामुळे इतका त्रास झाला की अक्षरशः आमच्या या ठिकाणी अगदी स्लम एरिया असल्यामुळे या ठिकाणी सगळं कचऱ्यामुळे इतकं मलेरिया ह्याच्या अशा आजारांना सामोरे जावं लागलं मुलांना. सोलापुरात काय स्थिती आहे म्हणजे बस सेवा असेल, दवाखाने असतील, बगीचा सुविधा मिळतात नागरिकांना? सर बगीचा पाहायला गेलं तर कुठंच आहे ना उद्यान नाही आहेत. उद्यानाची सोयच नाही आहे. ज्या ठिकाणी उद्यान आहे त्या ठिकाणी तंबाखू, गांजा अशा सगळ्या व्यसनीय अंमली पदार्थ आणून त्या ठिकाणी त्याचं सेवन केलं जातं आणि बस सेवा तर बिलकुलच नाही आहे. त्यामुळे इतके अपघात होतात की प्रत्येकाच्या घरासमोर एक रिक्षा उभी आहे आणि त्या रिक्षावाला जेवढा म्हणेल तेवढं भाडं देऊन प्रत्येकाला प्रवास करावा लागतं. नागरिकांचे हाल होत आहेत की ते म्हणेल तेवढे पैसे देऊन त्यांना जावं लागतं. दवाखाने कसे? दवाखाने आता सध्या सर सिव्हिल हॉस्पिटल जो आता झालेला आहे गुरुनानक चौकात, त्या ठिकाणी सुविधा चांगली आहे आता नवीन असल्या कारणाने. प्राथमिक